नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गात सर्वांचे हार्दिक स्वागत। इयत्ता दुसरी, विषय मराठी, मांजरांची दहीहंडी, वर्ग कार्य, पान नंबर 70। या पाठाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे। पाठ 26वा, मांजरांची दहीहंडी, वर्ग कार्य, पान नंबर 70। कोण कोणास म्हणाले? अ. बोकोबा, आपण एकावर एक कसे उभे राहू? असे साळोबा मांजर इतर मांजरांना म्हणाले। आ. आजी आजी लवकर ये, मांजरांची दहीहंडी पाहून घे, असे माधुरी आजीला म्हणाली। कोण ते लिही। मांजरांमध्ये सर्वात लहान असणारा साळोबा। मांजरांमध्ये सर्वात हुशार असणारा साळोबा। आजीबाई आणि नात यांना आवडणारी मांजरे। मांजरांची दहीहंडी पाहणारी माधुरी। का ते सांग। अ. दहीहंडीत साळोबा मांजर सर्वात वर उभे राहिले, कारण साळोबा मांजर सर्वात लहान होते, म्हणून ते सर्वात वर उभे राहिले। आ. दहीहंडीत बोकोबा मांजर सर्वात खाली उभे राहिले, कारण बोकोबा मांजर सर्वात मोठे असल्यामुळे सर्वांचे वजन पेलू शकते, म्हणून बोकोबा मांजर सर्वात खाली उभे राहिले। तर काय झाले असते ते सांग। अ. आजीबाईंनी लोणी उंचावर ठेवताना मांजरांनी पाहिले नसते तर मांजरांनी लोणी काढण्यासाठी दहीहंडी तयार केलीच नसती। आ. आजी थोड्या उशिराने घरी आली असती तर आजीला मांजरांची दहीहंडी पाहायला मिळाली नसती। आईने उंचावर ठेवलेला खाऊ मिळवण्यासाठी तू काय काय करशील ते सांग। आईने उंचावर ठेवलेला खाऊ मिळवण्यासाठी खुर्चीवर, एखाद्या डब्यावर किंवा स्टूलवर चढू। खूप हा शब्द 2 वेळा वापरून खूप खूप असे शब्द तयार झाले। तसे आणखी कोणकोणते शब्द 2 वेळा वापरता येतील ते वापरून तुझे शब्द लिही। हळूहळू, दूर दूर, लांब लांब, पटपट, भरभर, सळसळ अशा प्रकारे अनेक शब्द आपल्याला तयार करता येतात। अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार कर। जी, आ यापासून तयार झालेला शब्द आजी। र, मांज यापासून तयार झालेला शब्द मांजर। र, शा, हू शब्द तयार झाला हुशार। डी, ही, हन, ड शब्द तयार झाला दहीहंडी।